आपल्या सोबत आहेत भाजप नेते आमदार परिणय फुके। भाऊ, तुमच्यावर नाना पटोले यांनी काल आरोप केलेले आहे की भाजपनं काँग्रेस उमेदवाराला विड्रॉल करण्यासाठी दबाव आणलेला आहे, काय सांगणार? कुठेही काँग्रेसचे अधिकृत उमेदवार दिलीप बनसोडजी यांच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्यात आला नाही। त्यांच्यावर काँग्रेस पक्षाचे आणि नाना पटोलेजींनीच त्यांच्यावर दबाव आणून त्यांना उमेदवारी मागे घेण्याकरता त्यांना बाध्य केलं आणि कुठेतरी एक चांगल्या व्यक्तीला यावेळेस काँग्रेस पक्षाने प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला, चांगल्या व्यक्तीला त्यांनी तिकीट दिलं आणि संपूर्ण महाराष्ट्रात एक आंबेडकरी चळवळीतले मोठे नेते दिलीप बनसोडजी माजी आमदार आणि काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्षाला ते तिकीट दिल्यामुळे यावेळेस काँग्रेसमध्ये एक चांगलं वातावरण होतं। अनेक अपक्षही आणि BSPचे लोकही त्यांना समर्थन करण्यास इच्छुक होते, पण कुठेतरी त्यांची लोकप्रियता पाहता आणि कुठेतरी हे निवडून आले तर हे फार मोठे नेते होतील हे पाहता काँग्रेस पक्षाने त्यांचे पर छाटण्याचं काम केलेलं आहे। नाना पटोलेजींनी त्यांचे पर छाटण्याचं काम केलेलं आहे। एक चांगले दलित नेत्याला तिकीट कापून एक अपक्ष रेती माफिया आणि भूमाफिया असलेले एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य नरेश ईश्वरकर यांना कुठेतरी समर्थन दिलं आहे, हे फार संशयास्पद आहे आणि कुठेतरी काँग्रेसची नाचक्की करण्याकरता हे सगळं करण्यात आलेलं आहे असा आरोप त्या भागातील काँग्रेसच्या अनेक जिल्हा परिषद सदस्यांनी काल मला फोन करून सांगितलं। नाना पटोले दलित विरोधी आहे असा आरोप कुठल्या आधारावर करता? कारण त्यांनी यावेळेस दिलीप बनसोडच्या रूपात एक चांगले आंबेडकरी नेते दलित नेते ला उमेदवारी काँग्रेस पक्षाने दिली होती, हर्षवर्धन सपकाळजींनी दिली होती आणि कुठेतरी त्यांच्यावर दबाव आणून त्यांची उमेदवारी मागे घेण्याकरता त्यांना बाध्य नाना पटोलेजींनी केलं। मला असं वाटतं की आणि म्हणून नाना पटोलेजी आणि काँग्रेस हे दलित विरोधी आहे। तुम्ही म्हणता की हे संशयास्पद आहे, नाना पटोले यांनी जी काँग्रेस उमेदवार विड्रॉ करायला लावलं, का संशयास्पद वाटतं? कारण ही संपूर्ण निवडणूक अर्थकारणाशी चालतात, देवाणघेवाणीचे आरोप वारंवार या निवडणुकीत होत असते, भाजपवर आरोप झालेले आहे बऱ्याच वेळा, तुम्ही आता नाना पटोलेकडे बोट दाखवताय? नाही बघा, विरोधी पक्षाचं कामच असतं की सत्ता पक्षावर आरोप करणं, काँग्रेसचं कामच आहे की भाजपवरती आरोप करणे आणि नाना पटोले प्रत्येक निवडणुकीत काही ना काही नवीन आरोप करण्याचा नाना पटोलेंचा आधीपासूनचा ट्रेंड आहे। पण मी तुम्हाला सांगतो की कुठेतरी या सगळ्या काँग्रेस पक्षामध्ये कुठेतरी नाना पटोले डावलले जात आहे, कुठेतरी त्यांना कोणी विचारत नाही आहे। त्यांच्या जिल्ह्यात भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात ते प्रतिनिधित्व करतात, तर तिथे जिल्हाध्यक्षही त्यांच्या मनाने करण्यात आलेले नाही आहे आणि कुठेतरी या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन कुठेतरी हर्षवर्धन सपकाळजी जे काँग्रेसचे अध्यक्ष त्यांना कुठेतरी त्यांची नाचक्की झाली पाहिजे, त्यांना कुठेतरी खाली बघावं लागलं पाहिजे आणि म्हणून काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारी मागे घेऊन कुठेतरी एक त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षाला पायउतार करण्याचं हे एक षडयंत्र त्यांच्या नाना पटोलेजींच्या माध्यमातून राबवलं जात आहे। निवडणुकीचं काय चित्र असेल आता? किती नगरसेवक, काँग्रेसचे काही नगरसेवक तुमच्या संपर्कात आहे का? तुमचे नगरसेवक भाजप नाना पटोलेच्या संपर्कात आहे असा आरोप ते करतायत, काय परिस्थिती काय? बघा, कालपर्यंत आमचे 280 महाविकास आघाडीचे 280 महायुतीचे 280 जे मतदार आहेत ते सगळे बाहेर सहलीला गेले, काल सगळे मला भेटून गेले आणि त्यानंतर 20 आमचे जे प्रमुख नेते आम्ही तिथे जिल्ह्यामध्येच ठेवलेले आहे सगळ्या निवडणुकीवरती लक्ष देण्याकरता। शिवसेनेचे 20 जे मतदार आहेत ते बोंडेकर साहेबांसोबत आहेत। असे 320ची संख्या आमच्याकडे, पूर्ण मजबूत 320 लोक आमच्याकडे आहे आणि काल दिलीप बनसोडजीची जे तिकीट कापल्यामुळे दिलीप बनसोडजींनी काँग्रेसने त्यांना माघार घेतल्यामुळे काल 4 वाजल्यापासून मला अनेक काँग्रेसच्या लोकांचे फोन आले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही यावेळेस भारतीय जनता पार्टीचे अविनाश ब्राह्मणकरला मतदान देऊ। कुठेतरी ते काँग्रेस पक्षाच्या या ज्या दलित विरोधी नीतीचे त्यांना ते आवडलेले नाही, ते म्हणून कुठेतरी भाजपला मतदान देण्याचं सगळे इच्छुक आहेत। किती संपर्कात आहे काँग्रेसचे नगरसेवक तुमचे? मला असं वाटतं काँग्रेसचे मतदारच 118 आहेत आणि त्यापैकी 60 लोक, 50 ते 60 लोक किमान यावेळेस भारतीय जनता पार्टीला मतदान देणार। खूप धन्यवाद। परिणय फुके होत आहेत। नाना पटोले यांच्या भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे 60पेक्षा जास्त नगरसेवक भाजपच्या संपर्कात आहेत असा दावा केलेला आहे भाजपचे नेते परिणय फुके यांनी। कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।